हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे ह्या तोतापुरी आंबा, याला कलमी आंबा, तोतापुरी आंबा म्हणतात. ह्यानी आज आपण बनवणार आहोत गोड लोणचं. ह्याला धुवून पुसून घेतलेलं आहे, साल काढून घ्यायची आणि एकदम बारीक बारीक स्क्वेअरमध्ये पीसेस करायचेत. अशा प्रकारे आपण साल काढून घ्यायची आहे. आणखीन आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत. अशा प्रकारे आपण एक कैरी घेतली होती, साल काढून अशा छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. गॅस चालू करून एक पातेलभर पाणी ठेवायचं आहे. त्याच्यावर अशी चाळणी ठेवून ह्या फोडी आपण ह्या चाळणीवरती वाफवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या फोडी ठेवून त्याच्यावरती आपण एक ताट झाकणार आहोत आणि ह्या थोड्याशा ट्रान्सपरंट होस्तर आपण वाफवून घेणार आहोत. कशा प्रकारे ते उस्तर मी तुम्हाला आता 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. आपण फोडींला वाफेवरून काढून घेऊया. प्लेटवरती असं कापड ठेवा आणि त्याच्यावरती आपण फोडी टाकून घेणार आहोत आणि ह्याला पूर्ण गार होऊ द्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण कापडावरती पसरून घेणार आहे आणि पूर्ण गार होऊ द्यायचे आणि मग आपण ह्याला पाकात शिजवणार आहोत. 200 ग्राम साखर घ्यायची आहे, म्हणजे 1 वाटी मोठी. आणखीन त्याच्यात अर्धी वाटी, ज्या वाटीने साखर घेणार त्या वाटीने अर्ध वाटी पाणी घ्यायचं. असा पक्का पाक करून घ्यायचा. आणि ह्या वाफवलेल्या फोडी आता एकदम गार झालेल्या आहे आणि आपण त्या पाकात घालणार आहोत. अशा प्रकारे आता मी पाकामध्ये फोडी टाकल्या आहेत. आता ह्या थोड्याशा पारदर्शक होऊस्तर आपल्याला शिजवायचं आहे. थोडंसं घट्टपणा आणायचं आहे पाकाला. 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती शिजू द्या. अशा प्रकारे सर्व फोडी बघा ट्रान्सपरंट झालेल्या आहेत चांगल्या. मग आता आपण गॅस बंद करायचा. आणखीन ह्याला पूर्ण गार होऊ द्यायचं आणि तुम्हाला जे आवडते, सेंदे मीठ, लाल तिखट, जिरा पावडर, जे काही तुम्हाला आवडते ते टाका. बेसिक आहे सेंदे मीठ आणखीन लाल तिखट, पण हे पूर्ण गार झाल्यानंतर घालायचं आणि आपलं उपासाचं लोणचं होऊन जाते तयार. अशा प्रकारे मी त्याच्यात लाल तिखट आणखीन मीठ टाकलेलं आहे आणि आपलं लोणचं मस्त रेडी झालेलं आहे. माझं घरचं लाल तिखट असल्यामुळे मी अर्धा चमचा घातला आहे. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.